पहिला चेंडू नो बॉल, भन्नाट वेग आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. स्टॉपच सुरू झालंय. बरोबर 242. 2 वाजून बरोबर 42 मिनिटांनी आपण सामना सुरू केलाय. 6वा सामना ग्रुप सी मधला, लीग मधला शेवटचा सामना. पुढचा चेंडू सार्थकचा, राऊंड विकेट. इथे सुद्धा आपण बघतो की चेंडू भन्नाट वेगामध्ये टाकला होता, पण आपण बघतो की लेगस्टिकच्या बाहेर दिशेवर नियंत्रण नाही आहे. स्ट्राईक एंडला हर्ष रॉय. आतापर्यंत इकॉनॉमिकल खूप चांगली बॅटिंग केली आहे फलंदाजाने मैदानावर या लीगमध्ये. 2 वाईड, धावसंख्या 2. वेगवान चेंडू, फ्लिकचा फटका. हेलिकॉप्टर टाईप आपण जर बघितलं, ती बॅट आपण बघितलं एक्झिक्यूट केली होती. ओव्हर थ्रो. अजून एक धाव इथे ॲड करूया, म्हणजेच काय धावसंख्या धावफलकावर एकूण 4 धावा धावून काढलेली. 1 धाव, ओव्हर थ्रोची 1 धाव. हर्ष राय ऑन स्ट्राईक अगेन. राऊंड विकेट सार्थक. लेग स्टिकच्या बाहेर. आतापर्यंत कंट्रोल बॉलिंग विथ द पेस आपण बघितली सार्थकडून, पण या सामन्यामध्ये त्याच्याकडनं 3 चुका झाल्यात. त्याने 3 वाईट टाकलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिल्याच षटकामध्ये त्याने 3 वाईट टाकलेले आहेत. पंच काही सूचना करतायत, तुम्ही चेंडूच्या बाबतीत काही छेडखानी करू शकत नाही. तुम्हाला वॉर्निंग दिली आहे पंचांनी, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. नेक्स्ट टाइमला ताबडतोब तुम्हाला पेनल्टी इम्प्लिमेंट दिली जाईल विदाउट एनी वॉर्निंग. आणि योग्य सिग्नल दिलाय पंचांनी. राऊंड विकेट. वेग प्रचंड आहे, पण दिशेवर नियंत्रण नाहीये. पुन्हा एकदा अख्तर सिग्नल करतायत. इट्स अ वाईड अगेन. 4था वाईड या षटकातला. मागच्या दोन्ही मॅचमध्ये आपल्या वेगाने इम्प्रेस करणारा गोलंदाज आता माझ्या दिशेपासून भरकटतोय. सार्थक म्हात्रे. धावसंख्या 6. फ्लिकचा फटका, बॉटम एज, 1 धाव. इव्हन आपण अक्षय सुद्धा बघितलं की असं इक्वेशन, असं समीकरण म्हणजे वेग सुद्धा आहे आणि कंजूस गोलंदाज, धावा सुद्धा खर्च करत नव्हता, पण या षटकात धावा भरपूर खर्च केल्यात विथ द वाईड. चेंडू मध्ये आणि झेल. सॉफ्ट डिसमिसल. 1 हँडेड कॅच बाय रोहन चिले अँड विकेट फॉर सार्थक म्हात्रे. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या षटकामध्ये पहिलाच धक्का आणि फलंदाज बाद होतोय आघाडीचा. शॉर्ट कव्हरला सेफ हँडमध्ये रोहन चिलेच्या हातात. आणि बॅटिंगसाठी आता मात्र येतोय फलंदाज प्रतीक. न्यू बॅट्समन अँड स्ट्राईक. 7 लॉस ऑफ 1 इन फर्स्ट ओव्हर. भरपूर वेग. पुन्हा त्या दिशेवर नियंत्रण नाहीये. स्वतःहून त्याने धावा आतापर्यंत वाईडच्या स्वरूपात खर्च केल्यात. त्या एकूण 4 वाईड आहेत. नो बॉल सुद्धा आहे. एक्स्ट्रा भरपूर दिलेले आहेत. आतापर्यंत 8 धावा या षटकामध्ये. अगेन एक्स्ट्रा डिलिव्हरी, एक्स्ट्रा बॉल, नो बॉल, नेक्स्ट बॉल फ्री हिट. येऊन डिस्कस करणं किंवा तुझ्या काही चुका होत्या हे त्याच्याशी बोलणं, दोघांमध्ये शब्द एक्सचेंज होणं हे इम्पॉर्टंट आहे. एखादा गोलंदाज चूक करतोय त्याचा मोटिवेट करा. यू कॅन डू इट, तू करू शकतो. हा त्याला कॉन्फिडन्स बूस्ट करणं इम्पॉर्टंट आहे. बघायचं कॉन्फिडन्स बूस्ट केलंय अतुलने, रोहनने. बघायचं काय चेंडू टाकणार. हा चेंडू नो बॉल आहे. फ्री हिट अगेन. तब्बल 10 धावा पहिल्या षटकामध्ये. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत दोन्ही मॅचमध्ये 5 आणि 5च्या आसपासच धावा दिल्या होत्या आणि आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 10. मोमेंटम मिळालाय कल्याण वॉरियर्सला. चेंडू इनसाइड एज आहे, जास्त लांब जात नाहीये. चेंडूवर येतोय खेळाडू खिशातला. पुढील चेंडू सार्थक म्हात्रे. लांबवलेलं षटक, महागडं षटक. आतापर्यंत 10 धावा. ऑन ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर आफ्टर लॉंग टाइम. इट्स अ डॉट.
इवन फर्स्ट डॉट ऑफ द ओव्हर. षटकातला पहिला निर्धाव चेंडू आहे. लास्ट टू गो. ओ वाईड अगेन, वाईड अगेन, वाईड अगेन. खूप लांब वाईड आहे. सो वाईड +1. येसला वाईड +1. वाईड +1. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू आल्यानंतर एक धावा अजून एक एक्स्ट्रा टाकूया, ॲड करूया स्कोर कार्डवर. स्ट्राईक चेंज. डिक्लेअरमध्ये चेंडू गेलाय, झोनमध्ये गेलेला आहे चेंडू, निश्चितच स्ट्राईक चेंज होईल. हा रूल आहे मास्टर कपचा. इट्स अ 12. 12 धावा आत्तापर्यंत, म्हणजे कम्पेअर टू सार्थकची गोलंदाजी आपण आतापर्यंत 12 काय 26 सुद्धा धावा बघितल्या अक्षय. पण सार्थकडनं आपल्याला तशी अपेक्षा नाही आहे, एवढं कुठल्या प्रेक्षकाला सुद्धा नाही आहे. एवढं प्रचंड वेग आणि अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे, आपण बघितली आहे. षटक संपायचं नावच घेत नाही आहे. षटक संपायचं नाव घेत नाही. आपण 7 नो बॉल बघितल्या स्पर्धेमध्ये सलग, आणि सार्थक षटक, लांबवलं षटक आपण बघतोय. हे आपण 2 गोष्टी बघितल्या आहेत या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 13. बघा, सार्थककडे एखादा चेंडू टाकून असा एक लूज चेंडू टाकू शकतो, पण सार्थक मोठे खाईन तर तुपाशीच, म्हणजे टाकीन तर स्पीडनेच टाकणार चेंडू. मग चेंडू कुठेही जाऊ दे, पण तुम्ही स्पीडनेच टाकणार. 1 मोर वाईड. धावसंख्या 14. 14 लॉस ऑफ 1. आत्तापर्यंत 6 मिनिटं एका षटकासाठी. ओ, इट्स अ मिरॅकल. सार्थकची गोलंदाजी. ओव्हर षटक समाप्त होत आहे. स्टार 11चे मिके यांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे मिके आपलं या मास्टर्स कपमध्ये, आणि इनिंगमध्ये आणि आम्ही त्यांना इथे इन्व्हाइट करू. थँक्यू सो मच फॉर युअर कॉपरेशन फॉर दिस टुर्नामेंट. सो आफ्टर लॉंग टाईम ओव्हर इज कम्प्लिटेड, आणि ग्रुप डीच्या आपण मॅचेस सुरू करण्याच्या नंतर त्यावेळी लक्षात ठेवा, APL पॅकर वर्सेस हिटमॅन CC या दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये ग्रुप डीच्या पहिल्या मॅचचा टॉस होणार आहे. ग्रुप डीची पहिली मॅच APL पॅकर्स वर्सेस हिटमॅन CC. 7.5 मिनिटांचा अवधी एका षटकासाठी सार्थक मात्रेने वापरला. इम्पॉसिबल. बॉलिंग मार्कवर अली, समोर आहे हर्ष राय. इट्स अ वाईड. लक्षात ठेवा, यावेळी आपण बघितले ते फक्त आपण दिले ते 18 मिनिटं प्लस 2 मिनिट्स. 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत फक्त 7 षटकांसाठी. क्या बात आहे. पावलावर पाऊल. पंचांचा इशारा नो बॉलचा. चला, नो मोर आर्ग्युमेंट्स, नो मोर आर्ग्युमेंट्स. चला, नो बॉल. येस अख्तर, थँक्यू. पंचांचा इशारा. पंचांना मिसगाईड करू नका. पंच आपला निर्णय देतील, कोणाची बाजू मांडणार नाही. त्यामुळे निपक्षपणे काम पाहावं लागतं. स्कोरर असू दे, कॉमेंटर असू दे, अंपायर असू दे, हीच त्यांची भूमिका असते. न्यूट्रल जॉब. 18 लॉस ऑफ 1 इन सेकंड ओव्हर. समोर क्षेत्ररक्षक आहे आणि चांगली फेकी. चांगला क्षेत्ररक्षण. धावसंख्या 19. आतापर्यंत 7 चेंडू फेकले गेलेत आणि तब्बल 19 धावा खर्च झालेल्या आहेत मिथ 11 डिंग डॉंग संघाच्या माध्यमातून. चेंडू समोर ऑफर केले, तिथे बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. क्विक सिंगल करण्याचा प्रयत्न. गुड रनिंग. क्विक सिंगल कंप्लीट. धावसंख्येत भर. धावसंख्या 20. हर्ष राय खेळतो वैयक्तिक 5 वर. प्रत्येकाने खातं उघडलं एका धावेने 5 चेंडू नंतर. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. आतापर्यंत या इनिंग मधला हा दुसरा चेंडू निर्धाव आहे. नो बॉल. नक्की चाललंय काय मिथ 11 डिंगडॉंग संघाकडून? नक्की होत आहे काय? नो बॉलची संख्या बघितली तर मला असं वाटतं 2 षटकं नोच टाकलीत त्यांनी किंवा एक्स्ट्रा दिलेले आहेत. जवळजवळ 2 ओव्हर. हो, क्या बात आहे. व्हॉट अ शॉट. टेम्परामेंट बघा, संयम बघा. संयमाचा बांध फुटला आणि रायने ठोकला.
राय करतोय तरी काय, मारलाय षटकार. धावसंख्या 27. ओ क्या बात आहे, दबाव गोलंदाजावर तो पूर्णपणे शिफ्ट झालेला आहे. वाईड अगेन फ्रॉम अली. बॉटम हँडचा वापर करून ऑन साईडला फ्लिक करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल. पाला चेंडू ब्रश होऊन डायव्हर्ट झाला. एक वेगळा स्टान्स आहे. इव्हन आपण असे स्टान्स ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये बघतो, जेव्हा बावलंदाज रेडी होतो, बॅट वरती करून तो उभा असतो, तो स्टान्स बघायला मिळतोय. हो हेलिकॉप्टर. एक दुसऱ्याचा प्रयत्न सुरेश चेंडूची स्ट्रायकिंग केला. क्या बात आहे, जबरदस्त. कौतुक करावं लागेल. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे बघायला मिळालं हर्ष रायकडून. गॅपमध्ये चेंडू गेलाय, तिथे खेळाडू जवळपास नाहीये. 2 धावा होऊ शकतात, हा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये बघायला मिळाला, त्याच्या धावेमध्ये बघायला मिळाला, त्याच्या रनिंगमध्ये बघायला मिळाला. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांसाठी आतापर्यंत तुम्ही वेळ घेतात म्हणजे 10 मिनिटं आणि 55 सेकंद, जवळजवळ 11 मिनिटं. आणि धावा खर्च आले ते 29. 30. स्ट्राईक एंडला प्रतीक. गोलंदाजी मार्कवर अतुल पाटील. ओ सेल्फ आउट. सेल्फ आउट. फलंदाज बाद होतोय, स्वतःची विकेट बहाल करतोय. हे सिग्नल आपण मागच्या मॅचमध्ये त्याला देत असताना आपण कित्येक वेळा बघितलंय. कित्येक सारे खेळाडूला सिग्नल त्याला देत होते, पण फायनली सिग्नल त्याला आता मिळालाय. सो न्यू बॅट्समन रवी पवार इन द ग्राउंड ॲट नंबर 4. विकेट फॉर अतुल. 30 लॉस ऑफ 2 इन द थर्ड ओव्हर. हो थोडासा मिस टाइम. हवेमध्ये फटका. एक धाव तिथे मिळेल. रवीने खातं उघडलं एखाद्याने. धावसंख्येत भर. धावसंख्या 31. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 7 षटकं 7 फ्रेश बॉलर. हा कॉन्सेप्ट आहे टुर्नामेंटचा. ओ चाबूक. पॅरल स्ट्रोक. जास्त उंची नाही आहे, पण धावा अर्धा डझन मिळवून देईल हा फटका. वॉट अ शॉट. टौका शॉट. थेट मारला. ग्रेट मारलाय. रायने मारलाय षटकार. धावसंख्या 37. फ्लिक. हा फटका त्याचा एकदम ट्रेडमार्क शॉट आहे, सिग्नेचर शॉट आहे. इवन हे फटके तो सातत्याने वारंवार खेळतोय. धावा तिथे जमवतोय, धावा बनवतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या 38. ओ रवीचा हा शॉट आणि तिथे झेल ड्रॉप. रवी सारख्या बॅट्समनचा झेल सुटलाय. पंचांचा इशारा एका धावेचा. एक इझी कॅच होता. करण पाटीलने झेल सोडला दोन्ही हाताने. नो बॉल. नो बॉल. पंचाचा सिग्नल नो बॉल. साइड आर्म बॉलिंग. साइड आर्म नॉट अलाउड. पंचांनी सांगितलंय साइड आर्म. नो बॉल +1. 2 धावा ऍड करूया स्कोर कार्डवर. 41. सिग्नल फ्रॉम अंपायर जीतू कदम. 1 to go. फ्री हिट बॉल. चेंडू हवेमध्ये. एखाद्या चेंडू कव्हर करून फेकण्याचा प्रयत्न रोहनचा, पण तिथे तोपर्यंत फलंदाज स्ट्राईक रोटेट करतोय. एकदा तिथे कंप्लीट करतोय. फ्री हिटवर एकच धाव आली आहे. धावसंख्या आपण बघतोय ती 42. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 14चा आहे. बघा 3 षटकांसाठी वेळ जो घेतला तो 13 मिनिटांचा. इवन 14 मिनिटं. 13.55. 13.55 म्हणजे 14 मिनिटं झाली आहेत ऑलरेडी. 42. 42. म्हणजेच काय तुमच्याकडे 4च मिनिट 5च मिनिटं राहिली आहेत तुम्हाला उर्वरित 4 षटकं टाकण्यासाठी. बॉलिंग मार्कवर विशाल भोईर. चेंडू हवेमध्ये आणि पहिल्या चेंडूवर विकेट. रवी पवार बॅक टू डग आउट. विकेट फॉर विशाल भोईर. 42 धावा धावफलकावर आहेत. आणि तिसरा धक्का लागलाय रवी पवारच्या स्वरूपामध्ये. पण हर्ष ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय खरंच कौतुक करेन. अंडर प्रेशर कसा खेळ असावा ना तो बघायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे धडाकेबाज फलंदाजी केली तो फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये. यतिराज. मास्टर स्क्रब. किट पार्टनर भवानी स्पोर्ट्स विनय पवार. थँक्यू सो मच फॉर ब्युटिफुल कलर कॉम्बिनेशन टी शर्ट अँड ट्रॅक. बॉलिंग मार्कवर विशाल.
विथ द सेकंड बॉल टू यतिराज. ऑप्शनच्या बाहेर आहे. वाईड बॉल. ही परंपरा जी कायम आहे प्रत्येक षटकामध्ये, वाईड आहे, नो बॉल आहे, ही कायम राखत असताना विशाल भोईर. ओ क्या बात आहे. अगेन वाईड देन नो बॉल. ही बोलो परंपरा अक्षय जी पहिल्या षटकापासून चालू आहे ती परंपरा कायम ठेवली, लिगसी कायम ठेवली आहे मिथिल इलेव्हन डिंग डॉंग संघाने. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 44 वर 3. ओ चेंडू हवेमध्ये आहे. कॅचचा लाऊड कॉल होता पण पंचांनी सांगितलं इट्स अ 4 बाउंड्री. चौकार आला यतिराजच्या बॅटमधून आणि चौकारानेच खातं उघडलंय यतिराज देवरुखेने. अशाच प्रकारचे फटके आपण बघितले जेव्हा त्याने सलग 4 षटकार मारले होते. तो यतिराज स्ट्रायकिंग एंडला. हवेमध्ये चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे, नो मॅच लँड. याचा फायदा उचलला आणि बरोबर त्याच ठिकाणी हा फटका ऑफर केला ज्या ठिकाणी चेंडू वरच्या नेटला लागून खाली येईल. धावसंख्या 49. हर्ष राय स्ट्रायकिंग एंडला. वैयक्तिक 21 वर तो खेळतोय नाबाद. जोरात मारलाय, जोरकस मारलाय करण पाटील त्या ठिकाणी. आता तो चूक करणार नाही करण पाटील. चांगली फिल्डिंग करतोय. 50 धावा पूर्ण. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. 50 धावा धावफलकावर. इन द मिड ऑफ द इनिंग. इनिंगच्या बरोबर मध्यावर 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. अजून अर्धी इनिंग बाकी आहे. स्लोअर वन, पॅडल स्वीप, सेन्सिबल क्रिकेट. 51. यानंतर असेल ते म्हणजेच डबल ट्रबल ओव्हर. क्या बात आहे. चाबूक वेट केलं आणि नंतर मात्र फटका ऑफर केला डीप पॉइंटला, डीप कव्हर पॉइंटला. तर एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 52 धावा धावफलकावर आहेत. 3 मिनिटात ना, सॉरी 20 मिनिटं दिलं ना जबा. आपण बफर टाईम आपण आता ॲड करूया कारण तुमच्याकडे आता 3 मिनिटं असं पण पकडूया कारण 17 मिनिटांचा खेळ झाला आतापर्यंत आणि 3 मिनिटात तुम्हाला आता 3 षटकं ही पूर्ण करायची आहेत. डबल ट्रबल ओव्हर. डबल ट्रबल ओव्हर खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना माहिती देतोय. डबल ट्रबल ओव्हरमध्ये काय होतं, जेवढ्या धावा फलंदाज करतायत त्या धावा षटकाच्या समाप्तीनंतर डबल केल्या जातात. जर एखादी विकेट फलंदाजी करणाऱ्या संघाने जर गमावली तर तुम्हाला ते त्या विकेटच्या माध्यमातून 5 धावा मायनस होतील. त्यांना माहिती आहे ऑलरेडी. अख्तर त्यांना तुम्ही सूचनासुद्धा करायच्या आहेत. आपण त्यांना ऑलरेडी सांगितलं की तुम्ही आतापर्यंत किती वेळ घेतला आहे. शेवट षटकात नाही, मला असं वाटतं की पुढच्या षटकामध्ये त्यांना खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल असं चित्र त्यांनी उभारलं आहे. 18 मिनिटं बरोबर आता कंप्लीट झालेली आहेत. चला सामना सुरू करा. आउट आउट आहे. नेटला कुठलाही लागला तर बॉल फलंदाज आउट आहे. कुठल्याही नेटला डायरेक्ट लागला तर फलंदाज आउट आहे डबल ट्रबल ओव्हरमध्ये. ओ चेंडू बघूया या ठिकाणी. लेग ब्रेक. खूप चांगला बाउन्स भेटला या चेंडूवर. आशिष चतुर्वेदी. 52. डबल ट्रबल ओव्हर. समोर हर्ष. बॉटम हँड कॉपी बुक स्टाईल. गुड शॉट. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह. डायरेक्ट ऑन द नेट तरच फलंदाज बाद होणार. एकदा इथे ऍड करूया म्हणजे आपण एंड ऑफ द ओव्हर टोटल आपण स्कोर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. स्ट्राईक एंडला यतिराज. बॅकफुटला गेला. समोर खेळण्यासाठी भाग पडलाय. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. आशिष चतुर्वेदी पुढचा चेंडू घेऊन यतिराजसाठी थांबून खेळलाय. समोर मारलाय. क्या बात आहे. व्हॉट अ शॉट. थोडासा थांबला, मागे गेला, ट्रान्सफर केला वेट आणि काय फटका ऑफर केलाय. टाळ्यांचं गजर असं सांगून जात आहे. त्या फटक्यामध्ये काय क्षमता होती, ताकद होती, कुवत होती ती यतिराजकडे. ओ इथे काय होत आहे. क्या बात आहे. सुरेख आउटस्टँडिंग कॅच बाय रोहन चिले. इव्हन या मॅचमधली ही दुसरी अशी कॅच आहे जी रोहन चिलेने पकडली आहे आणि त्याच फिल्डिंग पोझिशनला. एक्सलेंट कॅच, एक्सलेंट कॅच. फ्लेक्झिबल क्रिकेटर.
म्हणजे अशा प्रकारची जर फिल्डिंग आपण बघितली अक्षय, तर प्रेक्षकांना प्रश्न पडेल की नक्की अशा खेळाडूंच्या अंगामध्ये हाडं आहेत की नाही. फ्लेक्झिबल, ती फ्लेक्झिबिलिटी बघायला मिळाली. अप्रतिम झेल. सो आता मात्र डबल ट्रबल ओव्हरमध्ये विकेट गमावली आहे. 5 धावा सुद्धा मायनस होतील. दिशा दिली, गॅप शोधलाय, धाव तिथे अंकित होईल 1. धावसंकेत निश्चितच बघायचं तर पंच यावर काय निर्णय देत आहेत. षटक समाप्त होत आहे. ओव्हर कंप्लीट. येस, ओव्हर कंप्लीट. हे अपडेट आता बघूया. आता मात्र तुम्हाला खेळाडू आतमध्ये घ्यावं लागेल. फक्त 2च खेळाडू बाउंड्री लाईनवर ठेवायचे आहेत तुम्हाला. फक्त 2 खेळाडू बाउंड्री लाईनवर. आणि आता अक्षय स्कोर अपडेट करतायत. दोन्ही भूमिका आहे, मॅन्युअल स्कोरिंग सुद्धा आणि ऑनलाईन स्कोरिंग सुद्धा. एकच नाव आहे, अक्षय अय्यर. कल्याण क्रिकेट तो टोटल धावसंख्या 63 झाली आहे. सामना सुरू करूया आपण. बाउंड्री लाईनचे 3 खेळाडू, त्यापैकी 1 खेळाडू आता मात्र आतमध्ये येईल. फक्त 2च खेळाडू असतील बाउंड्री लाईनवर. शेवटची 2 षटकं. आता मॅच जरा स्पीडअप करा, ऑलरेडी भरपूर उशीर झाला आहे या इनिंगमध्ये. बॉलिंग मार्कवर अरुण आहे आणि स्ट्राईक एंडला अमन. ओ, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग आणि चांगलं यशस्वी. फ्लिक करायचा प्रयत्न, नकार दिलाय, नकार दिलाय. डॉट बॉल अगेन. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल बाय अरुण. ज्या अरुणने आपण आठवण करून देऊया की 7 चेंडू त्याने सलग नो टाकले होते, तो अरुण आहे हा. पण कॉन्फिडन्स बघा गोलंदाजीमध्ये. ओ, विकेट. काय कमबॅक केलंय. व्हॉट अ बॉलिंग. ज्या अरुणने मागच्या मॅचमध्ये सगळ्यांना सरप्राईज करणारी गोलंदाजी केली, सलग 7 चेंडू त्याने क्रीजच्या बाहेर टाकले होते, त्याने सुरुवात बघा काय केली आहे. 2 निर्धाव आणि 1 विकेट. ब्युटिफुल स्टार्ट. याला म्हणतात कमबॅक. ओ, वाईड बॉल फ्रॉम अख्तर. थँक्यू अख्तर. इट्स अ वाईड. 64. 64. वाईड अगेन. रोहन चिले आता मात्र टर्फकडे लक्ष टाकतोय, वरती लक्ष टाकतोय. 3 चेंडू खूप चांगले टाकले होते अरुणने. वाईड अगेन. तो सूर पुन्हा आता गवसल्याचं वाटतंय अरुणला एक्स्ट्रा धावा देण्याचा. समोर अमन आहे, देव आहे समोर, नवीन फलंदाज. बॅट फक्त गुफणीसारखी फिरते देवाची. डॉट बॉल. संघ अडचणीत असतो किंवा आपण बघितलं की धावा होत नाही किंवा विकेट पडत असतात, तेव्हा आपण संघ बघतो की देवाचा धावा करतात. पण इथे मात्र देवा स्वतः आलाय ग्राउंडवर. देवाचा धावा केल्यानंतर पण देवा मात्र त्याच्या बॅटमध्ये धावा येत नाहीये. येथे कॉड बिहाइंड, फलंदाज बाद. देवाचा धावा केला, देवा ग्राउंडवर आला, पण देवाकडनं तसं काही पाहायला मिळालं नाही. देवा बॅक टू डगआउट व्हेरी अर्ली. आणि इथे विकेट मिळते ती अरुणला. दर्जेदार ओव्हर. एकूण धावसंख्या 66. चला मॅच सुरू करा. बॅट्समन रेडी आहे, सामना सुरू करावा. मी 11 डिंगडॉंग. 6 ओव्हर 66. 66. सहा ओव्हर 66. करंट रन रेट 11 रन पर ओव्हर अँड स्टील 1 टू गो. पण बट वॉट अ ओव्हर. 3 धावा आणि 2 विकेट. अरुण, वॉट अ कमबॅक. बॉलिंग मार्कवर रोहन चिले. समोर सलामीचा फलंदाज हर्ष राय. दिशेवर नियंत्रण नाहीये. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. 67. नो बॉल. थेट एसटीच्या मागे चेंडू पिचिंग झालाय. नो बॉल. धावसंख्या 68. अगेन नो बॉल. बघा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा धावा भरपूर होत्यात खर्च.
समोर मारलाय. ओ चांगला प्रयत्न, पण चेंडू मागत निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. क्या बात आहे, गुड शॉट. गॅप शोधला आणि गॅप मधनं चेंडूला काय काढलाय, काय फटका दाखवलाय. सलामीचा फलंदाज बघा त्याच्या समोर किती साऱ्या विकेट आपण बघितल्या त्यांनी पडझड होत असताना. अशा मुवमेंटला एक टेक्निकल साऊंड क्रिकेटर बघायला मिळतोय, हर्ष राय. हलकीशी एज होती त्या ठिकाणी, चेंडू निघून जातो विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू, वेग चांगला होता या चेंडूवर. नो बॉल, नो बॉल. इम्प्रुव्हाइज काहीतरी करण्याचा प्रयत्न होतोय रोहनकडून, पण त्याला त्याच्यात यश मिळत नाहीये. वाईड बॉल. प्रत्येक षटकामध्ये ही परंपरा कायम ठेवली प्रत्येक गोलंदाजाने. वाईड नो, वाईड नो. लक्षात ठेवा, ग्रुप डी च्या मॅचेस सुरू करणार आहोत. ग्रुप डी मध्ये एपीएल पॅकर वर्सेस हिटमॅन सीसी या षटकांतर टॉससाठी यायचं आहे. ऑनसेला प्लेस केलं त्या ठिकाणी ते क्षेत्ररक्षक आहे. अरुण चेंडू कव्हर करेल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झालंय. बॅटिंगसाठी स्ट्राईक केला मॅक. चांगला ड्राईव्ह, कार्पेट शॉट. एकच धाव. मॅक खातं उघडतोय एका धावेने. मॅक चेंडू या षटकातला, या इनिंग मधला हवेमध्ये चेंडू आहे आणि गोशांकी क्षेत्र एक धाव तिथे मिळते. षटक समाप्त, इनिंग समाप्त. 7 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या 78 आणि 79 टू विन. प्लीज कम फॉर द टॉस. एपीएल पॅकर्स अँड हिटमॅन सीसी कॅप्टन टॉससाठी ताबडतोब या. एपीएल पॅकर्स अँड हिटमॅन सीसीचे कॅप्टन. ही मॅच सुरू होण्याच्या वेळेला आपण ऑलरेडी तुम्हाला सूचना दिली होती की आपण टॉससाठी ताबडतोब रेडी व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार. चला, एपीएल पॅकर्स अँड हिटमॅन सीसीचे कॅप्टन त्वरित या टॉससाठी. वेळ अजिबात घेऊ नका. हर्ष रायने मात्र ज्याप्रमाणे टेम्परामेंट दाखवला, संयम दाखवला याच्या गोलंदाजीमध्ये, तर त्याच्या या परफॉर्मन्ससाठी एक कॉम्प्लिमेंट म्हणून अक्षय अय्यर यांच्याकडनं 500 रुपये त्यांनी अनाऊन्स केलेले आहेत. ओनली फॉर हर्ष राय फॉर दिस कन्सिस्टंट परफॉर्मन्स. चला, फिल्डिंग एक टीम ऑलरेडी ती आलेली आहे. हिटमॅन सीसी कॅप्टन. चला, अपोनंट कॅप्टन सुद्धा येतोय. एपीएल पॅकर या. क्या बात आहे, 500 रुपयाचं पारितोषिक मिळालंय हर्षला. अभिनंदन हर्ष. अपकमिंग टॅलेंट फ्रॉम कल्याण. हे उद्याचे चेहरे आहेत जे मात्र व्यावसायिक लेवलला कल्याणला रिप्रेझेंट करणार, कल्याणच्या क्रिकेटरला रिप्रेझेंट करणार. चला, मिकी यांना विनंती करतो, मिकी आपण प्लीज या, जरा लवकरच या. टॉस आपण आपल्या शुभस्ते आम्ही करतोय. स्टार 11च्या मिकी यांच्या शुभ हस्ते आपण आता इथे टॉस करतोय आणि त्यांचा सन्मानसुद्धा आपण लगेचच करणार आहोत, कारण त्यांनी खूप आम्हाला चांगलं कॉपरेट केलं आहे. समोरच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण टॉस कव्हर करतोय. आमचे तिथे आमचे कॅमेरामॅन आहेत ते ओमकार सावंत. टॉस बिटवीन टू टीम, एपीएल पॅकर वर्सेस हिटमॅन सीसी, ग्रुप डी फर्स्ट मॅच. आणि टॉस वोन बाय हिटमॅन सीसी. आपण इथे एक सन्मान इथे करूया. मनपूर्वक आभारी आम्ही व्यक्त करतो मिकी यांचे. आणि वियांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. तर टाळ्या होऊ द्या निश्चितच. मिकी यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. मिकी, आपलं सहकार्य आम्हाला असंच आमच्याकडे अपेक्षित आहे.
धन्यवाद त्याबद्दल. आणि निश्चित आपण आता वळूया पुढच्या इनिंगकडे, जिथे मात्र मिथ 11 डिंगडॉंग संघाला मात्र एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 79 धावा 7 षटकांच्या सामन्यामध्ये. मिथ 11 डिंगडॉंग सुरुवात थोडीशी अडखळत झाली होती, नंतर पुढचा सामना ते जिंकले. कल्याण वॉरियर्स सुद्धा आपण बघतो तीच सिच्युएशन आहे, एक सामना जिंकले एक पराभूत आहेत. त्यामुळे दोन्ही टीमकडे ती सिच्युएशन बघायला मिळते. इव्हन आपण एक संघ बघितला ओमसाई गणेश, तिन्ही सामन्यामध्ये मात्र सरस कामगिरी. बुलिंग मार्कवर मॅक. पहिला चेंडू भन्नाट आतमध्ये येणारा, सरप्राईज करणारा. पहिलाच बॉल डॉट समोर मोनिश. नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. साईड आर्म बॉलिंग अलाउ नाही आहे स्पर्धेमध्ये हे सांगत असताना पंच. चेंडू हवेमध्ये, थोडासा अपिश फटका कव्हर्समध्ये. एका धावेने फलंदाज मोनिश खातं उघडतोय स्वतःचं. संघाची धावसंख्या धावफलकावर 2. 79 टू विन. टार्गेट फॉर टीम मिथ 11 डिंगडॉंग. ऑनसाईडला प्लेस केलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे प्रशांत, ते प्रत्येक चेंडू कव्हर करेल आणि तोपर्यंत एक धाव. लक्ष खूप मोठं उभारलं आहे कल्याण वॉरियर संघाने. डॉट बॉल, गुड बॉलिंग. आपल्या फलंदाजांनी ज्याप्रमाणे कामगिरी केली आहे, फलंदाजी केली आहे, अशा मुमेंटला त्याला योग्य निर्णय देत असताना, योग्य न्याय देत असताना चांगला फटका त्या ठिकाणी ते क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. झेल अँड फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट. मोनिश बॅक टू डग आउट. एक खूप मोठा मोहरा टिपलाय मैदानावर मॅकने. फर्स्ट विकेट डाऊन. स्ट्राईक इनला न्यू बॅट्समन. बॅटिंगसाठी जॉन. समोर उंच तर गेलाय, साईडला लागलाय चांगलं बॅकअप हर्षचं. आणि इथे मात्र बॅकअप जोपर्यंत येईल तिथे मात्र रवी आहे त्या ठिकाणी चेंडू बॅकअपसाठी. आणि तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट. जॉन खातं उघडतो एका धावेने. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा धावफलकावर आहेत. 79 धावसंख्येचं लक्ष अजूनही करायचे त्या 75 36 चेंडूमध्ये. लक्ष चांगलं मोठं मजबूत दणकट उभारलंय कल्याण वॉरियर्सने. गोलंदाजी मार्कवर आरपी. रवी पवार. यष्टीच्या मागे यतिराज. स्ट्राईक एंडला जॉन. नॉकशॉकिंग एंडला करण पाटील. वाईड बॉल. पंचांच्या भूमिकेत अख्तर आहेत. स्ट्राईक एंड चंपर आहेत ते जितू कदम. चेंडू हवेमध्ये आणि नो मॅन्स लँड. कौशांकी क्षेत्र. डिक्लेअर झोन, पण स्ट्राईक रोटेट होणार. डिक्लेअर झोनमध्ये जरी चेंडू जातोय तरी. स्ट्राईक एंडला करण. धावसंख्या 6. लेफ्ट केलाय, सोडून दिलाय लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. वाईड बॉल. फुल टॉस. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. झेल पकडलाय. झेल पकडलाय. ऐसे कैच पकड़े नहीं जाते, ऐसे कैच चिपक जाते हैं हाथ में. तो कॅच बघायला मिळाला. चेंडूवर कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं केलं. एकाग्रता चांगली होती. आपण बघू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ क्या बात है, क्या बात है. सुरेख अप्रतिम झेल. गुड कॅच. बॅटिंगसाठी आता रोहन चिले. या पूर्ण सामन्याची जबाबदारी आता खांद्यावर रोहन चिलेच्या. मागच्या मॅचमध्ये 43 धावांची एक वादळी खेळी डोळ्यासमोर येते आणि त्याच्या खेळीची अपेक्षा आहे प्रेक्षकांना रोहनकडून. पण हे चांगलं कॉन्टेस्ट. रवीच्या विरोधात रोहन. लेग स्टिकच्या बाहेर वाईड. धावसंख्या 8. बॉटम हँड. ऑन साईडला प्लेस केलं हलक्या हाताने. माहिती आहे की रवी चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे. विकेट टाकायची नाहीये. आपण ऑलरेडी भरपूर विकेट खूप लवकर गमावले आहेत. 2 विकेट गमावले आहेत. अशा मुमेंटला टेम्परामेंट इम्पॉर्टंट आहे. संयम. रवी याची चांगली गोलंदाजी. आतापर्यंत चेंडू फेकले ते 4 धावा खर्च केल्या ते 5. एक विकेट सुद्धा काढली आहे.
ओ व्हॉट अ कॅच. दिस इज द स्टनिंग कॅच ऑफ द टुर्नामेंट. काय कॅच आहे बघा. ऍक्शन रिप्लेत जाऊन तुम्ही पुन्हा पुन्हा हा झेल बघायला तुम्हाला आवडेल. फटका मारला समोर स्टॅच्यू पोझिशनला जणू काही उभाच होता. म्हटलं मगाशी ऐसे कॅच पकडे नाही जाते, ऐसे कॅच लपक जाते है, चिपक जाते है. आणि तो कॅच बघायला मिळाला. काय झेल पकडले रवीने. व्हॉट अ कॅच. ऑन ड्राईव्ह कार्पेट शॉट. हो क्या बात आहे. काय थ्रो होता. नॉट आउट, नॉट आउट. अख्तर आपल्या निर्णयावर ठाम आहे. पंच ठाम आहे. नॉट आउट. क्विक सिंगल कंप्लीट बॅटिंगसाठी अतुल पाटील. एकूण धावसंख्या 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 10 धावा धावफलकावर. हे 2 असे फलंदाज आहेत ज्याने मात्र अशा काही इनिंग पेश केल्या आतापर्यंत लीग मॅचमध्ये. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये एका मॅचमध्ये आपण अतुलची बॅटिंग बघितली, एका मॅचमध्ये आपण रोहनची बॅटिंग बघितली. जर दोघांचं एक कॉम्बिनेशन जर ग्राउंडवर जमलं अक्षय, तर या मॅचचा धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. ऑफकोर्स होऊ शकतो. वाय नॉट. अतुल ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्कवर देवा. मास्टर्स कप ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीपमध्ये. एकच धाव. स्ट्राईक एंडला रोहन. धावसंख्या 11. 3 गडी बाद. लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल. तिच्यावर नियंत्रण नाहीये देवाचं. धावसंख्या 12. वाईड अगेन. वाईड अगेन. ऑफ ब्रेक करायला जातात पण लेगस्टिकच्या बाहेर टाकतात चेंडू. देवा. नो बॉल. अँड नेक्स्ट बॉल फ्री हिट. नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. पहिला चेंडू खूप चांगला टाकलाच होता. याच्यात मात्र शंका नाही. जेव्हा अतुल स्ट्राईक एंडला होता, पण जेव्हा स्ट्राईक एंडला आलाय रोहन, तो दबाव आता मात्र देवावर बघायला मिळतोय. 3 चेंडू एक्स्ट्रा टाकले. 2 वाईट टाकलाय, 1 नो टाकलाय. फ्री हिट बॉल आहे पुढचा चेंडू रोहनसाठी. हो त्रिफळा उद्ध्वस्त केलाय पण फ्री हिट बॉल होता. त्यामुळे हे यश देवाच्या खात्यात जाणार नाही. पण या चेंडूवर ज्याप्रमाणे त्याने चेंडू हाताळत असताना क्लीन बोल्ड केलंय, दबाव टाकलाय, त्याने कमबॅक केलंय देवाने. नो अगेन. 2 पंच आणि 1 फलंदाज असं आपल्या तिघांचं कॉम्बिनेशन आवाज ऐकायला मिळतोय. नो बॉल. इट्स अ 15. फ्रीड बॉल ऑन साइड प्लेस केला. एक मात्र एकदा घ्यायचा प्रयत्न. रनआउटची संधी अजूनही आहे. अँड विकेट. प्रतीक तिथे बराच वेळ चेंडू शोधत होता. इव्हन रोहनने कुठल्या प्रकारचा कॉल दिला नव्हता. अरुणला धाव तिथे घ्यायची होती. रिप्लाय आला नाही रोहनचा. इव्हन निश्चितच म्हणेन की मात्र रिटर्न देण्याची संधी सुद्धा होती. पण अशा मोमेंटला आपण बऱ्याचशा खेळाडूंना बघतो थोडेसे सरप्राईज होतात, डबल माइंडेड होतात आणि रिव्हर्स गेट टाकायचं विसरतात. ओह क्या बात है. गुड शॉट. षटकार. 21 धावा धावफलकावर आहे. 4 गडी बाद. 26 चेंडू. 58 ची गरज आहे. देवा पुढचा चेंडू. चाबूक शॉट. तिथे चांगली फिल्डिंग बघायला डीप मध्ये. क्रिसच्या आतमध्ये फलंदाज पोहोचलाय. तिथे मात्र एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 22. 22. आता एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे बॅटिंग करताना. मी इलेव्हन डिंगडॉंग संघाला दोलायमान परिस्थिती आतापर्यंत या दोन्ही संघांची आहे. 2 सामने 1 सामना विजयी 1 पराभूत. दोन्ही संघाची स्थिती तीच आहे. हो चेंडू मध्ये झेल उडाला आणि ते मात्र ड्रॉप सुरू झालाय. झेल वरच्या नेटला लागून 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडला. षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन आपण जर बघितलं तर 7.66 आणि धावसंख्या 23. 24 चेंडूचा खेळ शिल्लक. 56 धाव्यांची अजूनही गरज आहे.
आपण जरा वेळेवर लक्ष टाकूया. आतापर्यंत 9 मिनिटं आणि 20 सेकंड 3 षटकांसाठी हा तुम्ही वेळ घेतलाय. तर मॅच स्पीडअप करा, कारण क्लोज मुवमेंटला, क्लोज फिनिशला इथे मात्र एखादा खेळाडू जेव्हा आतमध्ये येईल तेव्हा निश्चितच प्रेशर असेल गोलंदाजांवर. चला, जास्त डिस्कशन नको आहे, सामना सुरू करावा. कल्याण वॉरियर्स. हिटमॅन सीसी आपला डिसिजन पेंडिंग आहे. आपला निर्णय आपण लवकरात लवकर कळवायचा आहे. हिटमॅन सीसी. बॉलिंग मार्कवर दीप. व्हाईट बॉल. धावसंख्या 24-24. स्ट्राईक एंडला अली. हो हो, क्या बात आहे, सुरेख. पहिला चेंडू सेट केला, पुढच्या चेंडू क्लीन बोल्ड आणि अली बॅक टू डगआउट. अशा प्रकारे आपण बघतो की 5वा धक्का म्हणजेच काय तर निम्मा संघ, हाफ टीम बॅक टू डगआउट. रोहन चिलेवर खूप मोठी दारोमदार, रोहन चिलेवर खूप मोठा प्रेशर, खूप मोठा दबाव अशा मुवमेंटला बघायचा आहे. आता मात्र आतिश आलाय, आतिश चतुर्वेदी रोहनची साथ देण्यासाठी. दीप मानुषाली नेक्स्ट बॉल घेऊन. वेल लेफ्ट. वाईड बॉलचा इशारा. थँक्यू. हिटमॅन सीसीने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू ग्रुप डीचा मॅचमध्ये. हो, ऑन ड्रॉयू. पृथ्वीच्या बाजूने चेंडू हा फटकावला येते त्या ठिकाणी. नो बॉल. ग्रुप डीची पहिली जी मॅच आहे त्यामध्ये हिटमॅन सीसी वर्सेस APL पॅकर यांच्यामध्ये जो टॉस झाला त्या टॉसमध्ये हिटमॅन सीसीने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यांनी. स्ट्राईक केल्याने रोहन चिले. धावसंख्या 26. ओ हो हो, क्या बात आहे, दर्जेदार फिल्डिंग, दर्जेदार. आपल्या फॉल्समध्ये अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळते दीपची. स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 27-27. चेंडू मध्ये नो मॅन्स लँड. ओ, रनआउटची सुद्धा संधी होती. यतिराजने चांगला प्रयत्न केला, चेंडू कव्हर केल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कारण त्याला माहिती ही इम्पॉर्टंट विकेट आहे. रोहनची विकेट जर मिळाली तर संघ पूर्णपणे अडचणीत येणार, त्यामुळे त्याची विकेट काढण्याचा प्रयत्न ते करतायत. ऑन ड्राईव्ह, थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक. एकदा तिथे मात्र निश्चित मिळेल ती म्हणजेच आशिषला. आणि धावसंख्या 29. स्ट्रगल सुरू आहे मैदानावर मी तरी पण डिंगडॉंगचं. हो, काय फटका आहे, दर्जेदार. प्रेशर थोडंसं दूर करणारा, रिलीज करणारा फटका होता रोहनचा. धावसंख्या 35. 19 चेंडू, 44ची गरज आहे. लेगस्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा केलाय. मॅच खूप लांब आहे तरी पण निश्चितच प्रयत्न सुरू आहेत. One more dot. Over complete. 4 over completed. 36 on the board. And now the double trouble over. Required run rate. Now the 18 ball and 43 runs to win. 14.33 required run rate. 14 ते 15 धावा करायच्यात. लक्षात ठेवा, आतापर्यंत 13.5 मिनिटं तुम्ही घेतलेत ती 4 षटकांसाठी. त्यामुळे टाईम इम्पॉर्टंट आहे. जसं मी उल्लेख केला की जशा मॅच लीगमधल्या कमी होत येतात किंवा आपण शेवटच्या टप्प्यात येतो लीगमध्ये त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये, तर आपण वेळ अजून कमी करतोय. 18 मिनिटं तुमच्याकडे 7 षटकांसाठी आणि 2 मिनिटांचा बफर, म्हणजे एकूण 20 मिनिटं. इट्स अ डबल ट्रबल. चला यतिराज, जरा प्लीज कॉपरेट करा, सामना सुरू करा लवकरात लवकर. 17 मॅचचा शेड्यूल आजच्या दिवसामध्ये. इव्हन 6वी मॅच सुरू आहे. यानंतर आपण बरेच सामने आपल्याला म्हणजे 11 सामने अजूनही कव्हर करायचे आहेत पूर्ण दिवसामध्ये.
बॉलिंग मार्कवर डबल ट्रबल ओव्हर. बॉटम हँड. आतिशने खूप चांगलं काम केलं. आशिषने मात्र एकच काम केलं की स्ट्राईक रोटेट केलंय. स्ट्राईक रोटेट केलंय ते फलंदाज रोहनकडे. गोलंदाज अमन. डॉट बॉल. धाव येत नाहीये डबल ट्रबल मध्ये. पहिल्या चेंडूत स्ट्राईक रोटेट झाली एकदा तिथे कंप्लीट केली. स्ट्राईक एंडला रोहन आलाय. ही ओव्हर ही षटक खूप इम्पॉर्टंट आहे. जर आपण दृष्टिकोन बघितला फलंदाजी करणारे म्हणजेच मिथ इलेव्हन डिंग डॉंग सगळं जो थोडासा प्रेशरमध्ये आहे त्यांच्यासाठी हे षटक खूप ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट आहे. नो बॉल. पंचांनी नो बॉल दिलेला नाहीये. बघायचं आहे हा कॉल होता बॅट्समनचा पण यावर चेंडू बघायचा आहे. पंच यावर का नाही देत आहेत. पंचांचा इशारा नाहीये कुठल्याही प्रकारचा. चला पंचांनी स्वतःचा रिव्ह्यू यूज केला युटिलाइज केलाय. बघायचं आहे इथे पंचांचा वैयक्तिक रिव्ह्यू आहे. पंचांचा वैयक्तिक रिव्ह्यू ते घेत आहेत युटिलाइज करतायत. नो बॉल आहे की नाही आपण चेक करूया. इट्स नो आणि त्याच्यावर षटकार अख्तर. इट्स अ 6. यस इट्स अ 6. डबल ट्रबल ओव्हरमध्ये नो बॉल तर टाकलाय आणि षटकार सुद्धा आलाय आणि आता पुढचा चेंडू फ्री हिट सुद्धा असणार आहे. एकूण कॅल्क्युलेशन एंड ऑफ द ओव्हर तुम्हाला आम्ही निश्चित सांगू एकूण धावा किती झाल्यात त्या. तुम्ही बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये चेंडू एक्झॅक्टली कुठे पडला होता. तुम्हाला हे चित्र आम्ही स्पष्ट करतोय. दूध का दूध और पाणी का पाणी. निश्चित तुम्ही जाऊन चेक करू शकता हा चेंडू कुठे पडला होता कुठे पिचिंग झाला होता. चला मॅच सुरू करूया. पंचांना जर कुठल्या प्रकारचा डाऊट असेल ते स्वतःहून क्लिअर करतील. स्वतःहून ते रिव्ह्यू घेतील. फ्रीड बॉल. ओ व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. सीढ़ियां उनको मुबारक हो जिनको छत तक जाना है. अरे मेरी मंजिल तो आसमां है. मेरा रास्ता मुझे खुद बनाना है. ये है रोहन चिले. व्हॉट अ शॉट. अंडर प्रेशर दबावाखाली फलंदाजी कशी असायला हवी याचं उत्तम आणि जिवंत उदाहरण रोहन चिलेची फलंदाजी. 2 षटकार मारलेत लागोपाठ. पुढचा चेंडू बॉटम हँड. ओ संधी होती रनआउटची पण नकार दिलाय. आशिषने प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. गरज नाहीये. 2 षटकार आले. धावा डबल होतील त्यामुळे कुठल्या प्रकारची रिस्क घेऊ नको. आपण मॅच मध्ये मोमेंटम बनवलं आहे. दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतायत. आसरा देत आहेत आधार देत आहेत. पुढचा चेंडू. क्या बात आहे. क्या बात आहे. सेन्सिबल. जेवढं आक्रमण तेवढं संयम माझ्याकडे हे याच्या बॅटिंगमध्ये बघायला मिळतंय. पुढचा चेंडू ओव्हर. चला आता कॅल्क्युलेशन सांगूया इक्वेशन सांगूया आपण या षटकानंतर. मल्टिपल रोलमध्ये आमचे अक्षय अय्यर आहे ते सांगतायत कारण त्यांनी ऑनलाईन सुद्धा स्कोरिंग केली आहे आणि मॅन्युअल सुद्धा स्कोरिंग केली आहे. ते अपडेट करतायत आम्हाला कारण डबल ट्रबल ओव्हरसाठी ते मात्र हातात पेन सुद्धा घेऊन बसतात आणि हातात मोबाईल सुद्धा घेऊन बसतात. 12 चेंडू आणि 13ची गरज आहे. काय बघा की काय फरक बघा. काय मॅच होती कुठे मॅच आली डबल ट्रबल ओव्हरला. टोटल 66 लॉस ऑफ 5. नाउ द 12 बॉल टू गो ऑन 13 टू विन. 12 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे मास्टर्स कपचा. व्हॉट अ इनिंग प्लेड बाय रोहन चिले टिल इन दिस मॅच स्पेशली इन द लास्ट मॅच ऑफ द लीग लास्ट मॅच ऑफ द ग्रुप सी ग्रुपचा शेवट सामना सी ग्रुपचा. 12 चेंडू 13ची गरज आहे. ही विकेट सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आता आलाय तो यतिराज देवरुखे.
ओ क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर, रनआउटची संधी. आणि ते होतंय काय, रवी थोडासा सरप्राईज झाला होता, नक्की चेंडू कुठे फेकायचा आहे. पण रोहन चिले थोडासा नाराज होत आहे आशिषवर, की ही धाव इथे होती, तुला धाव घ्यायची होती, तुला यायचं होतं स्ट्राईक एंडला. आणि इथे मात्र आशिषला तंबूत परतावं लागेल. पण आशिषने ज्याप्रमाणे आतापर्यंत साथ दिली आहे ती रोहन चिलेची, ती खूप इम्पॉर्टंट होती, ती खूप महत्त्वाची होती. चला फिल्डिंग लावून घ्या, बॅट्समन आलाय, फिल्डिंग लावून घ्या. कल्याण वॉरियर्स प्लीज जरा पुशअप करा अख्तर, कारण पेनल्टी इम्प्लिमेंट होऊ शकते तुमच्यासाठी. मॅच क्लोज झाली आहे, मगाशी त्याचाच उल्लेख केला. जेव्हा मॅच क्लोज होणार, प्लेयर्स आतमध्ये येणार, प्रेशर असणार तुमच्यावर, त्यामुळे तुम्हाला वेळेवर इनिंग सुरू करायचीच आहे. यतिराज 11 चेंडू 13ची गरज आहे. स्ट्राईक एंडला विशाल भोईर, बॉटम हँड. हो क्या बात आहे, क्या बात आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड बघा आहे. दोघांनी आधीच ठरवलं होतं एक धाव काहीही करून घ्यायचीच आहे. डोंट वरी, टाइम मॅच केलाय आम्ही, प्रत्येक वेळेला सांगतोय कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही, कारण टेन्शन घेऊ नको. एका वेळेला टाइम मॅनेजमेंट आमचे अक्षय करतायत आणि एका वेळेला स्कोरिंगचं काम मात्र अक्षय करतोय. पुढचा चेंडू, हो 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 हो, 30 मार खा, नाम एक ही है, रोहन चिले. वॉट अ नॉक. दबावाखाली फलंदाजी का असते, जसं मगाशी मी उल्लेख केला, अंडर प्रेशर बॅटिंग का असते. आणि अशा मुवमेंटला जर तुम्ही विजय साजरा करता किंवा विजय साजरा करता, त्याची एक मजाच वेगळी असते. ओ हा चेंडू चांगला, हा चेंडू चांगला होता. सरेशी निघून गेला. अख्तरचा मात्र तटस्थ भूमिका. डॉट बॉल, 8 बॉल अँड 6 टू विन नाव. 8 चेंडू 6 धावा. लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉल, वाईट बॉल, प्रेशर ऑन द बॉलर. 8 चेंडूत 5. बॉटम हँड, बॉटम हँड, क्या बात आहे, सेन्सिबल क्रिकेट. प्रेशर आता मात्र पूर्णपणे शिफ्ट केलाय. जो प्रेशर आपण बघितलं की मिथ 11 डिंगडॉंग होता, तो संघ पूर्णपणे अडचणीत. रोहनच्या समोर आपण बघितलं की भरपूर साऱ्या विकेट त्यांनी गमावल्या होत्या. पण अशा मुवमेंटला एक छोटी छोटी पार्टनरशिप जी हवी होती, जेव्हा बघितली मगाशी आशिष बरोबर त्याने पार्टनरशिप केली, आता मात्र आपण बघतोय विशाल बरोबर पार्टनरशिप करतोय, धावा बनवतोय आपल्या संघासाठी. आता 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धावा करायच्या आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. जो कानमध्ये दिला होता रोहनने, तो इम्प्लिमेंट करून दाखवलाय तो विशालने. षटक समाप्त. आता इक्वेशन 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. खूप चांगला स्लोगन मगाशी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीषने वापरलं की जहां मॅटर बडे होते, स्कोर बडे होते, वहां पे रोहन चिले खडे होते. काय बॅटिंग केली आहे, काबिले तारीफ. माइलस्टोन असं मी म्हणेन त्याच्या बॅटिंगमध्ये. मास्टर्स कप. 6 चेंडू 3 धावा बघायचं आहे. मात्र हे आव्हान. 30 सेकंद फक्त शेवटची. आणि रोहन चिलेच्या खेळीबद्दल अजून एक कॉम्प्लिमेंट आली आहे आमच्या अक्षय अय्यरकडून. 500 रुपये. वाईट बॉल. आणि अजून एक कॉम्प्लिमेंट अतुल पाटीलकडून सुद्धा आहे रोहनसाठी. 500 रुपीज. 1000 रुपये. क्या बात आहे, रेट वाढवला. 2 धावेची गरज आहे मात्र. ओ अप्रतिम भन्नाट वेग होता या चेंडूवर. चला 20 मिनिटाचा अवधी झाला कंप्लीट. एक खेळाडू आतमध्ये घ्या. आतमध्येच आहे, चला आतमध्येच आहे. मॅच कंटिन्यू करा, मॅच कंटिन्यू करा. नाही ऑलरेडी आतमध्ये क्लोज फिल्टर लावलेत त्यांनी. हो गोलंदाज बहाल करतोय. स्कोर इज इक्वल. जस्ट 1 रन टू विन. धावसंख्या बरोबरीमध्ये.
नो बॉल, मॅच फिनिश. सामना जिंकलाय मिथ 11 डिंग डॉंग. जर बॅट्समनची बॅटिंग आवडली तर जोरदार टाळ्या होत्या रोहन चिलेसाठी. वॉट अ परफॉर्मन्स. अनिकेत पवार यांनी मात्र मोठं पारितोषिक अनाऊन्स केलंय, तब्बल 5,000 रुपये रोहन चिलेसाठी. वॉट अ नॉक, वॉट अ बॅटिंग, वॉट अ परफॉर्मन्स, मॅच विनिंग परफॉर्मन्स.